दीपक ट्रेनमध्ये जनरल डब्यामध्ये वरच्या सीटवर झोपला होता। गाडी थांबली होती आणि जेव्हा गाडी सुरू झाली तेव्हा गाडीच्या आवाजाने दीपक जागा झाला। अचानक दीपकची नजर खालच्या सीटवर बसलेल्या घटस्फोट झालेल्या त्याच्या बायकोवर आरतीवर पडली। त्याला माहीतच नव्हतं की त्याची बायको आरती तिथे येऊन कधी बसली आहे। 6 वर्षानंतर दीपक आरतीला पाहत होता। आरती खूप शरीराने कमजोर दिसत होती आणि तिने जुनी एकदम साध्यातली साडी घातली होती। तिच्या हातात बांगड्या, कपाळावर टिकली किंवा गळ्यात मंगळसूत्र काहीच नव्हतं। तिला पाहून दीपकला कळालं की तिने पण दुसरं लग्न केलं नाही। दीपक विचार करतो, माझ्यासारखीच आरती पण अजून एकटी आहे। दीपक असा विचार करतच होता तेव्हा आरतीची नजर दीपकवर पडली। आरती माझ्याकडे पाहत आहे हे पाहून दीपकने त्याची नजर दुसरीकडे फिरवली। पण 5 मिनिटांनी त्याच्या डोक्यात काय विचार आला काय माहीत, तो पटकन खाली उतरला आणि आरतीच्या शेजारी बसलेल्या मुलाला तो म्हणाला की वरची सीट रिकामी आहे, तुम्हाला झोपायचं असेल तर जाऊन झोपू शकता। त्या मुलाला पण कंटाळा आला होता। तो पण दीपकच्या बोलण्यावरून लगेचच वर जाऊन झोपी गेला। आरतीपाशी बसल्यावर दीपक तिला म्हणाला की आरती कशी आहेस? आरती दीपककडे न पाहता खिडकीतून बाहेर बघत म्हणाली की मी ठीक आहे। आणि दीपक तुम्ही कसा आहात? दीपक म्हणाला की मी ठीक आहे, मी गावाकडे चाललो आहे। रिझर्वेशन करण्यासाठी वेळ भेटला नाही, त्यामुळे तिकीट न मिळाल्यामुळे मला या जनरल डब्यामध्ये यावं लागलं। तर तो म्हणाला की आरती तू कुठे चालली आहेस? आरती म्हणाली की मी गावाकडे चालली आहे, आईची तब्येत खराब आहे। नंतर खूप वेळ दोघे पण शांत होते। त्यानंतर दीपक हिम्मत करून आरतीला म्हणाला। आरतीने त्याच्याकडे पाहिलं आणि डोक्याने काय म्हणून विचारलं। तर दीपक तिला म्हणाला की तू अजून लग्न केलं आहे का? त्याच्या प्रश्नावर आरती काहीच बोलली नाही आणि दीपकने पण अजून एकदा तो प्रश्न विचारला नाही। त्यामुळे स्वतःहून आरती म्हणाली की नाही। त्यानंतर दोघे पण शांत बसले। तोपर्यंत तिथे भेळवाला आला। दीपकने तिला विचारलं की भेळ खाणार का? तिने नाही म्हणून सांगितलं। त्यानंतर दीपक तिला रिक्वेस्ट करत म्हणाला की अगं खा ना, तुझ्याबरोबर मी पण खातो, मला माहीत आहे तुला भेळ खूप आवडते। आरती हसत होती। त्याला कळालं की आरती तिच्या डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंना हसत थांबवत होती। आरती त्याच्यासोबत 5 वर्ष राहिली होती। त्याला माहीत होतं की आरती जेव्हा पण अश्रू गाळत असायची तेव्हा ती अशीच हसून ती तिच्या अश्रूंना थांबवत होती। दीपक दुसरीकडे पाहत होता। तोपर्यंत तिने तिच्या पदराने डोळे पुसले। त्यानंतर आरती त्याला म्हणाली की मी फक्त एकाच अटीवर ही भेळ खाण्यासाठी तयार आहे। दीपक म्हणाला की तुझी कोणती अट आहे? तर आरती म्हणाली की या भेळीचे पैसे मी देणार आहे। त्यानंतर आरतीने 2 भेळ विकत घेतले आणि त्यातील 1 भेळ तिने दीपकला दिली आणि 1 भेळ तिने स्वतःला घेतली आणि ती दीपकला म्हणाली की मी पण आता कमवत आहे, मी एका प्रायव्हेट स्कूलमध्ये जॉब करत आहे, महिन्याला मला 10,000 रुपये मिळत आहे। भेळ खात खात दीपक तिला म्हणाला की मी तर घटस्फोटाच्या वेळी कोर्टाप्रमाणे तुला 30 लाख रुपये द्यायला तयार होतो, परंतु तू तयार नव्हतीस। त्या पैशामध्ये तू स्वतःचा खूप मोठा बिझनेस सुरू केला असता, पण तू खूप स्वाभिमानी आहेस, पण आजकाल पैशाशिवाय काहीच चालत नाही। आरती हसली आणि म्हणाली की जर मी तुमचे पैसे घेतले असते तर माझा स्वाभिमान मला नेहमी हा म्हणाला असता की तू तर तुझ्या नवऱ्याने दिलेल्या पैशाच्या जीवावर जगत आहे। आरती तू खूप चांगली आहेस, समजूतदार आहेस आणि हे मला मात्र घटस्फोट झाल्यानंतर कळालं। तू विश्वास नाही करणार, मी आता खूप बदललो आहे। मी आता दारू पित नाही, मी पूर्णपणे दारू सोडून दिली आहे। मी आता अजिबात रागवत नाही आणि मी आता कोणालाच कमी लेखत नाही आणि हे सगळं तुला आवडत नव्हतं, त्यामुळे मी ते आता काहीच करत नाही। मी आता खूप चांगला वागतो। आरती त्याच्याकडे बघते आणि म्हणते की आता त्याचा काय उपयोग आहे? जेव्हा मी तुमच्या या सवयी सोडून त्या म्हणत होती तेव्हा तुम्ही माझं काहीच ऐकत नव्हता।
तुमच्यामुळे मी नेहमी टेन्शनमध्ये राहत होते आणि तुमच्याचमुळे टेन्शनमुळे 2 वेळा माझा गर्भपात झाला होता. नाहीतर आज माझे 2 मुले असते. असं म्हणून आरती रडू लागली. मुलांचं नाव काढल्यामुळे दीपकच्या पण डोळ्यात पाणी येऊ लागले. दीपक पुरुष असल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले होते, परंतु त्याने त्याचे अश्रू डोळ्याच्या बाहेर येऊन दिले नाही. त्याने ते अश्रू घटाघटा गिळले. दीपक आरतीला म्हणाला की खरंच मी खूप वाईट माणूस आहे. मी कधीच नात्याची किंमत ओळखू शकलो नाही आणि त्याची शिक्षा मी आज भोगत आहे. आता मी पूर्णपणे एकटा पडलो आहे. आई पण या जगात जिवंत नाही, त्याची आई या जगात नाही हे ऐकून आरतीला खूप दुःख झालं. सासूबाई या जगात राहिल्या नाहीत याचा आरतीला धक्का बसला. त्यानंतर ती दीपकला म्हणाली की मी तर सासूबाईची तब्येत एकदम ठणठणीत करून आली होती, मग त्यांना काय झालं होतं? यावेळेस दीपक त्याच्या अश्रूंना रोखू शकला नाही आणि तो म्हणाला की आई तुझी रोज आठवण काढत होती. ती सारखी मला म्हणत होती की सुनबाईला माघारी घेऊन ये, पण मी तिला कसं सांगणार होतो की घटस्फोट झाल्यावर सुनबाई माघारी येत नसते. त्यानंतर आमच्या दोघात बोलणं कमी झालं. त्यानंतर दोघांचे पण टेन्शन येणार होतं. दीपक तिला म्हणाला की तू माघारी मुंबईला कधी जाणार आहेस? तर ती म्हणाली की मी उद्याच्या दिवस राहून परवा दिवशी लगेच माघारी जाणार आहे. तर मग तो उभा राहिला आणि ती पण उभा राहिली आणि तो तिला म्हणाला की तो परवा दिवशी किती वाजता ट्रेनने जाणार आहे? आरती म्हणाली की आम्ही गरीब माणसे आहोत. आम्ही जनरल डब्यामध्ये बसूनच प्रवास करतो आणि जी ट्रेन आम्हाला मिळेल त्या ट्रेनमध्ये आम्ही बसून जातो. असं म्हणत आरती ट्रेनच्या खाली उतरली. त्यानंतर तिच्या पाठोपाठ दीपक पण निघाला आणि तो तिला म्हणाला की मी पण परवा दिवशीच माघारी जाणार आहे. जर तू म्हणत असेल तर मी आपल्या दोघांचं रिझर्वेशन करू का? मला तुझ्यासोबत माघारी जायचं आहे. आरती रिक्षामध्ये बसली आणि म्हणाली की मला जनरल डब्यामध्येच बसून जायचं आहे. तर मग दीपक म्हणाला की तू किती वाजता ट्रेनने जाणार आहे? त्यानंतर आरती म्हणाली की 10 वाजता ट्रेनने जाणार आहे. असं म्हणून आरती निघून गेली. दीपक पण मुंबईमध्येच राहत होता. त्याचं गावाकडे काम होतं, त्यासाठी तो आला होता. तो 5 दिवसांसाठी आला होता, पण आरतीसाठी त्याने त्याच्या कामात बदल केला. 2 दिवस त्याने त्याचं काम पटपट केलं आणि परवा दिवशी तो 8 वाजताच रेल्वे स्टेशनपाशी येऊन थांबला. आरती 10 वाजता न येता 11 वाजता स्टेशनवर आली आणि आरतीने पाहिलं की दीपक अजून तिची वाट पाहत होता. आरती त्याला म्हणाली की तुम्ही अजून गेला नाही? मला तर वाटलं की तुम्ही निघून गेला असाल. आरती खूप खुश होती. ती म्हणाली की आई आता ठीक आहे. त्यानंतर दीपक आरतीचं पण तिकीट घेऊन आला आणि तो तिला म्हणाला की आता 100 रुपयाच्या तिकिटासाठी मला काही बोलू नकोस. त्यानंतर आरती त्याच्या बोलण्यावर हसली आणि म्हणाली की अजून ट्रेन येण्यासाठी अर्धा तास बाकी आहे. तोपर्यंत आपण इथल्या हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खाऊ, म्हणजे आपला हिशोब बरोबर होईल. असं म्हणून दीपक पण हसू लागला. आरती जेव्हा पण हसत होती तेव्हा त्याची नजर फक्त तिच्या चेहऱ्यावर येऊनच थांबत होती. त्या दोघांनी पटपट नाश्ता केला. तोपर्यंत त्यांची ट्रेन आली आणि त्यांचा अजून नवीन प्रवास सुरू झाला. पण या प्रवासामध्ये काहीतरी खास होतं, कारण दीपक तिला काहीतरी म्हणणार होता, पण त्याला भीती पण वाटत होती, कारण तिने नकार दिला तर. दीपकने आरतीला पाहिलं होतं की आरती आईकडून येताना नवीन साडी घालून आली होती आणि त्या साडीमध्ये आरती खूप सुंदर दिसत होती आणि खिडकीतून येणाऱ्या वाऱ्यामुळे तिचे केस त्याला स्पर्श करत होते आणि त्यामुळे दीपकच्या मनात तिच्याबद्दल भावना निर्माण होत होत्या. त्याच्या डोक्यात विचार आला की जी माझ्यासमोर आहे ती एकेकाळी माझी होती, पण मी तिला चांगलं सांभाळून ठेवू शकलो नाही. दीपकच्या मनात काय चाललं आहे आरतीला काहीच माहीत नव्हतं. तो शांत आहे हे पाहून आरती त्याला म्हणाली की काय झालं आहे? तुम्ही बोलत का नाही? मित्र बनून तरी तुम्ही माझ्यासोबत काहीतरी बोलू शकता. दीपक म्हणाला की मला तुझा मित्र बनायचं नाही,
दीपकचं बोलणं ऐकून आरतीला झटका बसला. ते म्हणाले की मग माझ्यासोबत प्रवास करायचा आहे हा हट्ट का केला? तर दीपक एक मोठा श्वास घेऊन म्हणाला की मला तू पाहिजे आणि ती पण कायमची. माझ्यासोबत हसायला, माझ्यासोबत रडायला, माझ्यासोबत भांडायला, माझ्यासोबत बोलायला मला 7 जन्म तूच पाहिजे. दीपक हे सगळं एवढ्या पटपट बोलला की आरती त्याच्या तोंडाकडेच पाहत बसली. तो पुढे अजून म्हणाला की मी तुझी किंमत ओळखू शकलो नाही. मी चुकीचा होतो, पण तू जेव्हा मला सोडून गेली तेव्हा माझ्या चुका मला समजल्या. प्लीज मला माफ कर. असं म्हणून दीपक रडू लागला. आरती पण शांत होती. ती फक्त दीपककडे पाहत होती. यानंतर दीपकने तिचे दोन्ही पण हात हातात घेतले आणि तो तिला म्हणाला, प्लीज आरती, मला एकदा माफ कर. मला अजून एकदा संधी देऊन बघ. मी तुला वचन देतो की तुझ्या डोळ्यात येणाऱ्या अश्रूंना जिम्मेदार मी राहणार नाही. तू जे पण म्हणशील ते मी करायला तयार आहे. त्यानंतर आरती तिच्या खांद्यावरचा पदर बाजूला सारत म्हणाले की माझ्याकडे एकदा बघा, माझ्या गळ्याकडे एकदा बघा. दीपकने पाहिले. आज आरती मंगळसूत्र घालून आली होती. त्यानंतर आरती रडत म्हणाली की मला माहीत होतं की तुम्ही मला हे सगळं बोलणार आहात, कारण मी तुमच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम पाहिलं होतं. मी कालच विचार केला होता की आता एकटं राहण्याचे दिवस संपले आहेत, कारण माझा जीवनसाथी माझ्यासाठी आला आहे. मी खरंच एकटी चालून चालून खूप थकली आहे. असं म्हणून ती रडू लागली. दीपक तिला म्हणाला की प्लीज रडू नकोस. आरती म्हणाली की प्लीज दीपक, आज माझ्या अश्रूंना थांबवू नका, माझं मन हलकं होईल. असं म्हणून ती प्रेमाने दीपकच्या मिठीत जाऊन रडू लागली. आता आरतीचा स्टॉप आला होता, पण ती आज उतरणार नव्हती, कारण ती आज तिच्या हक्काच्या नवऱ्यासोबत जाणार होती आणि ती तिच्या नवऱ्यासोबत जाण्यासाठी खूप उत्सुक होती. त्यानंतर दीपकने पण तिचा हात घट्ट धरला आणि म्हणाला की हा हात मी पूर्ण आयुष्य असाच पकडून ठेवणार आहे. तुला कधीच मी एकटं सोडणार नाही. असं म्हणून दोघे पण दीपकचा स्टॉप आल्यावर उतरले आणि नवीन आयुष्याची सुरुवात करू लागले. जरी त्यांचा घटस्फोट झाला असला तरी आपल्या हिंदू संस्कृतीनुसार ते अजून पण नवरा बायको होते. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.